बसलात त्या मागण्या काय आहेत आपल्या? माननीय आमदार बाबाजानी दुराणी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते आकेबा दुराणी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज उपोषण सुरू केलेलं आहे. हे साखळी जे उपोषण आहे, आमचा पहिला प्रश्न आहे नगरपालिका प्रशासनला की बाबा 8 कोटी 11 लाख रुपये जे नगरपालिकामध्ये 15व्या वित्त आयोगाचे जे आलेले होते ते तुम्ही कुठे खर्च केलं याचा आम्हाला साधारण तुम्ही लिखित द्या. एवढा सिंपल मुद्दा आहे आम्हाला, कारण आम्हाला माहिती आहे की त्यांनी 8 कोटी 11 लाख रुपये उचलून खाल्लेले. आज पाथरी शहरामध्ये तुम्ही बघा की कचऱ्याचा पूर्ण ढिगार झालेला आहे, पाणी व्यवस्थित येत नाही. कमाल तर झाली की आजपासून जे पाणी सोडणारे कर्मचारी आहे त्यांनी संप पुकारलेला आहे. जे कचरा साफ करणारे जे कर्मचारी असतात त्यांचा 5-5, 6-6 महिन्यापासून पगार नाही. तर हे जे पगार आहे, तुम्ही पाथरीचा सर्वे करा तर तुम्हाला हे दिसणार की पाथरीमध्ये जे दिव्या बत्ते जे लाईट असतात, स्ट्रीट लाईट आहे, मॅक्झिमम स्ट्रीट लाईट हे पूर्ण पाथरीमध्ये बंद आहे. ते चालू कधी करणार? त्याच्यासाठी आम्ही हिशोब मागायलो की बाबा 8 कोटी 11 लाख रुपये जे आलेले होते तुम्ही ते कुठे खर्च केलं. तसंच तुम्ही घाण कचऱ्याचा जर विचार केलं त्याचे सुद्धा पैसे त्यांनी खाल्ले. ते व्यवस्थित घन कचरा साफ होत नाही. त्याच्यानंतर पाणीमध्ये जे व्यवस्थित ब्लिचिंग पावडर जेवढी मात्रामध्ये पाहिजे तेवढी मात्रामध्ये ब्लिचिंग पावडर नाही. आता त्या पाण्यामध्ये जर ब्लिचिंग पावडर आपण टाकलं नाही तर पाणी कसं प्युरिफाईड होणार? ते त्या पाण्यामुळे लोकांना टायफॉइड यासारखे आजार होऊ शकतात. हे फार गंभीर गोष्ट आहे की पाणी साफ पाहिजे. ब्लिचिंग पावडर जेवढी क्वांटिटीमध्ये तेवढी क्वांटिटीमध्ये पाहिजे. तसंच जे रजिस्टऱ्या होतात त्याचे जे 1% नगरपालिकाला येतो दरवर्षी त्याचे सुद्धा पैसे आलेले होते, ते कुठे गेले? एवढा आमचे साधारण प्रश्न आहे की बाबा हे कुठे खर्च केले तुम्ही द्या आम्हाला त्याची माहिती. आणि साखळी उपोषण किती दिवस चालणार आहे? जोपर्यंत आम्हाला याचा हिशोब मिळत नाही, लिखित मिळत नाही, तोपर्यंत आम्ही हे बाबाजानी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे उपोषण चालू ठेवणार.